विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मॅथ पार्ट फर्स्टचा प्रॉब्लेम सेट 5 म्हणजे प्रश्नसंच 5 आपण पाहणार आहोत. यापूर्वी आपण जे काही या प्रकरणामध्ये शिकलोय या सर्वांच्यावर डिपेंड्स असणारी ही एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी काय करायचे, सोडवायचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नाव 1 मार्काला आपला जो बोर्डाच्या परीक्षेमध्ये 1 मार्काला एक प्रश्न येतो पहा. पहिला प्रश्न जो असतो 1 मार्काचे 4 गणित असतात आणि ही 4 गणित आपल्याला काय करायचे असतात, सोडवायचे असतात. त्यामधलं चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह प्रश्न पहिला असा आहे, विच नंबर कॅन नॉट बी रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी. म्हणजे खालीलपैकी कोणत्या संख्येने संभाव्यता दर्शविली जात नाही. आता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की मिनिमम व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबिलिटी इज 0 अँड मॅक्झिमम व्हॅल्यू इज 1. म्हणजे कुठल्याही घटनेची संभाव्यता ही 0 ते 1 यांच्या दरम्यान असते. जर तुम्ही इथं पाहिलं पहा 2/3 0 ते 1 मध्ये आहे. 1.5 म्हणजे ही 1 पेक्षा जास्त आहे. 15% म्हणजे 15/100 ही सुद्धा 0 ते 1 च्या मध्ये आणि 0.7 असतो between 0 and 1. This is greater than 1, so that this is not a probability. And म्हणजे our answer is your option B. B is your correct answer. Now let us see the second. A die is rolled. What is the probability of number on upper face is less than 3? पहा आता एक डाय काय केलाय, रोल केला. आता मला आपल्याला माहिती की ड्राय रोल जर केला तर S इज इक्वल टू काय असतं, 1 2 3 4 5 अँड 6 मीन्स N ऑफ S इज इक्वल टू काय असतं या ठिकाणी 6. अँड नंबर ऑन अप्पर फेस इज लेस दॅन 3. लेस दॅन 3 म्हणजे काय असेल, सपोज A इज अ इव्हेंट अँड नंबर ऑन अप्पर फेस इज लेस दॅन 3 म्हणजे 1 आणि 2 म्हणजे N ऑफ A इज इक्वल टू किती असेल माझं, 2. मग प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट A दॅट इज P ऑफ A इज इक्वल टू N ऑफ A 2 अपॉन N ऑफ A 6. शॉर्टकट मध्ये हे एक्झाम्पल मी या ठिकाणी सोडवतोय पहा. म्हणजे 2 1 जा 2 2 3 जा 6 1/3 असं आहे का याच्यामध्ये पहा. येस, B इज 1/3 इज अवर करेक्ट आन्सर. म्हणजे आन्सर इज युअर B. दिस इज युअर रफ वर्क. या वर्क करण्याची पेपरवर काहीही गरज नाहीये. यू हॅव टू राईट ओनली आन्सर. नाउ लेट अस सी द नेक्स्ट. इफ N ऑफ A इज इक्वल टू 2, P of A is equal to 1/5, then what is N of S? हे पण एक्झाम्पल आपल्याला काय करावं लागणार आहे, सोडवावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा. नाउ पहा आपल्याला एक सूत्र असतं पहा. सूत्र त्यांनी दिलेलं असतं काय, P of A is equal to N of A upon N of S. P of A is equal to N of A upon N of S. आता ह्या व्हॅल्यू जर आपण पुट केलं, N of A ची व्हॅल्यू किती, 2 means 2 is equal to what is the value of N of A, sorry P of A, P of A ची व्हॅल्यू, P of A ची व्हॅल्यू इथं 1/5 आहे. 1/5 is equal to N of A ची व्हॅल्यू इथं 2 आहे अपॉन N of S बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. N of S is equal to 5 into 2 that is 10. N of S ची व्हॅल्यू इथं कडे. आता पहा इथं पर्यायामध्ये 10 आहे का, कुठं आहे, यस. म्हणजे आन्सर इज युअर A. In this way, you have to solve the question first in the board examination. त्यामध्ये अशा प्रकारचे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतात, हे लक्षात ठेवा. Now we will see the next question is question number 3. In a hockey team, there are 6 defenders, 4 offenders and 1 goalie. म्हणजे हॉकीच्या टीम मध्ये 6 बचावपटू आहेत, 4 आक्रमण करणारे आहेत आणि एक काय, गोलकीपर आहे, गोली. आउट ऑफ दिस 1 प्लेयर इज सिलेक्टेड रॅन्डमली ऍज अ कॅप्टन. या 11 लोकांपैकी एक जणाची निवड कॅप्टन म्हणून आपल्याला काय करायची. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्शन. म्हणजे या 11 लोकांच्या मधून एक कॅप्टन निवडायचा आपल्याला. वी हॅव टू सिलेक्ट 1 कॅप्टन फ्रॉम दिस 11 प्लेयर्स अँड the first event is the goalie will be selected. Means from this 11 goalie will be selected. Let us see
there are 6 defenders. So the defenders are suppose D1, D2, D3, D4, D5 and D6. These 6 players are defenders. Offenders are suppose O1. How many offenders? 4. That is O1, O2, O3 and O4. हे 4 प्लेयर हे काय की आक्रमण करणारे, हे 6 प्लेयर काय ते डिफेंड करणारे म्हणजे बचाव करणारे. अँड 1 गोली, अँड गोली इज suppose गोली is a G1. Means how many players there are? There are total 11 players. Means our sample space S is equal to, what is our sample space? There are 6 defenders, that is D1, D2, D3, D4, D5 and D6. Now offenders are O1, O2, O3 and O4 and goal is 1, that is G1. How many players there are? There are 11 players, so that N of S is equal to 11. N of S is equal to 11. Now our first event is the goalie will be selected. Now A is a event that goalie will selected. What is this? A is equal to, आता इथं गोली किती आहे? इथं फक्त एक आहे, that is G1. That is N of A is equal to 1. Now we have to find out the probability of that event A. That is P of A is equal to N of A upon N of S, that is 1 upon 11. Means the probability of goalie will selected as a captain is 1 upon 11. Now let us see second, defender will be selected. Now let us see, here मी इथं लिहितो N of S is equal to 11 आणि इथं second, let event B is defender will selected. Defender will select. म्हणजे बी ही घटना अशी आहे की त्या ठिकाणी जो डिफेंडर आहे म्हणजे बचाव करणारा आहे तो बचाव करणारा असेल. मग या बी मध्ये कुठले कुठले येतील? सगळे डिफेंडर्स येतील. म्हणजे D1 to D6, दॅट इज D1, D2, D3, D4, D5 and D6. मीन्स N of B is equal to किती येईल तुमचं? 6 येईल. And probability of that defender selection is P of B is equal to N of B upon N of S, that is N of B 1, 2, 3, 4, 5, 6, that is 6 upon 11. This is your second answer, that the defender will be selected as a captain. Probability of that event is 6 upon 11, that is P of B is equal to 11. अशा प्रकारे आपण सॅम्पल स्पेस लिहून कुठल्याही घटनेची संभाव्यता त्या ठिकाणी काय करू शकतो? काढू शकतो. लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल, that is question number 9 in problem set 5. Length and breadth of a rectangular garden are 77 meter and 50 meter. There is a circular lake in the garden having diameter 14 meter. Due to wind, a towel from a terrace of a nearby building fell into the garden. Then find the probability of event that it fell in the lake. पहा एक्झाम्पल लक्षात आलं का की एक गार्डन आहे, त्याची रुंदी 50 मीटर आहे, लांबी 73 मीटर आहे आणि या गार्डन मध्ये एक विहीर आहे. या विहिरीचा डायमीटर जो आहे हा किती आहे? 14 मीटर आहे. डायमीटर किती आहे? 14 मीटर.
आणि एक शेजारी गार्डनच्या शेजारी एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या टेरेसवरून वाऱ्यामुळे एक टॉवेल काय झाला उडाला आणि तो टॉवेल त्या विहिरीत पडण्याची संभाव्यता आपल्याला या एक्झाम्पल मध्ये काय करायची, काढायची. लक्षात ठेवा, इथे एक बिल्डिंग आहे. आता बिल्डिंग मधून टॉवेल इथं पडेल का, इथं पडेल का, इथं का, इथं विहिरीत पडेल, याची संभाव्यता तुम्हाला या ठिकाणी काय करायची, आपल्याला काढायची. मग त्यासाठी आपल्याला एरिया ऑफ गार्डन प्रथम काढावा लागेल. म्हणजे तो आपला काय असेल, सॅम्पल स्पेस एस असेल. एरिया ऑफ गार्डन इज आवर सॅम्पल स्पेस. म्हणजे कुठं कुठे, इथं कुठेही पडू शकतो तो, बरोबर आहे का नाही. म्हणजेच हा आपला काय झाला, सॅम्पल स्पेस. म्हणजे फर्स्ट आय हॅव टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ गार्डन, दॅट इज एरिया ऑफ गार्डन इज इक्वल टू काय असेल, लेंथ इंटू breadth. कारण बिकॉज दिस इज अ रेक्टँग्युलर गार्डन अँड एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. हे सूत्र आपल्याला माहित आहे. मग व्हॉट इज द लेंथ हिअर, 77 इंटू 50. 77 into 50. If we multiply 77 by 50, we will get the answer 3850. That is 3850 square meter. 3850 स्क्वेअर मीटर. म्हणजे थोडक्यात काय की पहिल्यांदा मी याचं गार्डनचं काय काढलं, पूर्ण क्षेत्रफळ काढलं. आता गार्डनचं क्षेत्रफळ काढलं, माझा इव्हेंट काय की तो टॉवेल या विहिरीत पडेल. म्हणजे मला विहिरीचं पण काय काढलं पाहिजे, क्षेत्रफळ या ठिकाणी काढलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की एरिया ऑफ गार्डन इज माय एन ऑफ एस, सॉरी एन ऑफ एस म्हणजे सॅम्पल स्पेस, सॅम्पल पॉइंट एवढ्या एरियामध्ये मी या ठिकाणी टॉवेल माझा काय होईल, पडेल. बरोबर. नाव आता याचा एरिया जर काढायचा असेल, दिस इज अ सर्क्युलर, दर इज सर्कल, diameter is given. What is the radius of this circle? Means radius of wheel अगोदर मला काढावं लागेल. radius of due to wine there is circular radius of lake is equal to diameter of lake upon 2, that is d upon 2, that is 14 upon 2, which is equal to 7 meter. And what I have to find out? I have to find out the area of lake is equal to pi r square, because it is a circle. Means pi is equal to 22 upon 7 into r square, means 7 into 7. R is 7. It is 7 get cancelled. 2 7s are 14. Again 2 7s are 14 plus 1, 154 square meter is the area of lake. This is our N of A. This is our N of A. Means probability of towel to fail in the garden. म्हणजे टॉवेल आपला त्या लेक मध्ये, त्या तळ्यामध्ये पडण्याची जी शक्यता आहे तिला आपण P ऑफ A असं म्हणतो. दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ आता या ठिकाणी मी थोडंसं लिहावं लागेल मला. प्रोबॅबिलिटी ऑफ टॉवेल टू फेल in the lake is equal to area of lake, that is N of A, and upon area of the garden. Means what is the area of lake here? इथं घेतो मी या ठिकाणी. What is the area of lake? Area of lake is 154. That is 154 upon area of garden is 3850. If I do this division, what I will get? Let us see. First, I have to divide by 2. That is 2 1s are 2. लक्ष द्या भागाकार कसा करतोय ते. 2 1s are 2. 1 remaining 18 झालं. 2 9s are 18.
अगेन 2 2 ज 4, एक राहिला 10 झाला, 2 5 ज 10. ओके, अँड 2 7 ज 14 अँड 2 7 ज 14. नाउ आय हॅव टू डिवाइड बाय 7. म्हणजे 7 1 ज 7, 7 2 ज 14, 15 16 17 18 19, किती 5 रिमेनिंग. 5 वर 2 घेतला, किती झाला माझा 52. 7 7 ज 49, 50 51 52, 3 उरला. 3 वर हा 5 घेतला 35, 7 5 ज 35. ओके, नाउ 7 1 ज 7, 7 1 ज 7. आता पहा 11 आहे आणि 275. आता 11 ला डिवाइड होते का बघा. 11 च्या टेबल मध्ये 275 आहे का. जर असलं तर आपण भाग घेऊ शकतो. 11 2 ज 22, 11 2 ज 22. व्हॉट इज रिमेनिंग 23 24 25 26 अँड 27. 5 रिमेन झाले. 5 मध्ये हा 5 5 5 काय झाला 55. मीन 11 5 ज 55, 11 1 ज 1. नाउ वरती आपलं काय आलं 1, खाली आलं. म्हणजेच 1/25 इज आवर आन्सर. मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ टॉवेल टू फेल इन द लेक इज 1/25. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सुद्धा आपण या ठिकाणी सोडवू शकतो. अशाच प्रकारचे एक्झाम्पल आहेत पहा, एरोचे आहेत किंवा काय. बाकीचे एक्झाम्पल्स मला जरा थोडे सोपे वाटले. जर तुम्हाला एखाद्या एक्झाम्पल याच्यामधलं अवघड वाटलं तर निश्चितपणे तुम्ही मला सांगा. आपण त्याचा सुद्धा एक काय करू व्हिडिओ बनवून मी तुम्हाला काय करीन पाठवून देईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.